महायुतीतील नेत्यांनी केलेला घात, त्यामुळेच पराभव. पराभवानंतर नरेंद्र दराडे यांचा घणाघाती आरोप. पराभवाची कारण मीमांसा एकनाथ शिंदे यांना सांगितली. पुनर्वसनाबद्दल दिला शब्द. गोकुळ गीते यांच्या सहयोगी सदस्य होण्याबाबत देखील मला विचारणा झाली. पराभूत उमेदवार नरेंद्र दराडे यांनी केली पराभवाची कारण मीमांसा. नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या काही नेत्यांनी घात केला म्हणून माझा पराभव झाला असल्याचा आरोप नाशिक विधान परिषद निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांनी व्यक्त केले. या पराभवाला कोण जबाबदार आहे याबाबत मी माझा तोंडी अहवाल शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना सादर केला आहे. शिंदे यांनी माझ्या पाठीशी ठाम असल्याबाबत विश्वास देखील दिला आहे. भविष्यात शिवसेनेचेच काम जोमाने करणार आहे. पक्षवाढीसाठी विजयी उमेदवार गोकुळ गीते यांना सहयोगी सदस्य म्हणून पक्षाने सोबत घेतले असून त्या निर्णयाबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून मला विचारणा देखील झाल्याचे श्री दराडे यांनी सांगितले. मात्र महानेत्यांनी युती धर्म पाळायला हवा होता, तो न पाळल्याने माझा पराभव झाला असल्याची खंत पराभूत उमेदवार नरेंद्र दराडे यांनी व्यक्त केली. माझा पराभव झाला, मी तर सांगितलं वारा सातपुरा महायुतीचा धर्म त्यांनी पाळला नाही म्हणून माझा पराभव झालेला. जे उदय सामंत आपल्या विजयासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढत होते, तेच आपला पराभव झाल्यानंतर जे विजय उमेदवार झाले त्यांना एका खाजगी विमानाने तातडीने शिवसेनेच्या काफिल्यात घेऊन गेले. काय करतात? उदय सामंत साहेब आमचे नेते आहेत, त्यांनी आमच्यासाठी भरपूर काम केलं, परंतु पक्षाची जी प्रगती करायची, पक्षाची वाढ करायची, आमचा विकास हा पक्ष म्हणून त्यांनी जे काही केलं त्यासाठी मला माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः फोन केला आणि सांगितलं, तो तुझा पराजय नाही, पराजय झाला जरी असला तर तुझ्या पाठीशी आम्ही आहे, तुला ताकद देऊ, काळजी करू नको. परंतु मी एक आपला सहकारी ज्यांना आपण घेतोय, तर त्यांनी मला कल्पना दिली. मी त्यांना सांगितलं की हो सर, आपल्याला पक्षासाठी काहीतरी करायला लागेल, त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. महायुतीचा धर्म न पाळल्या गेल्याने आपला पराभव झाला. आपल्या वरिष्ठांकडे आपण पराभवाची काही कारणे सांगणार आहात का? काय टाकायचं? मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मी माझ्या परिस्थिती सांगितलीच आहे आणि त्यांनी सांगितलं पण तोंडी सांगितलं. तर त्यांनी सांगितलं तू काळजी करू नको, बघू.